नमस्कार, मी स्वाती तुमच्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण ब्लाऊजला कॉलर कसे जॉईंट करायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी मी ब्लाऊज अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे आणि ब्लाऊजला पुढच्या गळ्याला 3 इंचापर्यंत मार्क करून घेत आहे. आणि या 3 इंचापासून आपण मार्क केलेले आहे त्या 3 इंचापासून आपल्याला एका साईडकडून टेप ठेवून पूर्ण माप मोजून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टेप कुठेही हलवून वळवून न देता आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचे आहे. तर ते आलेले आहे 12. आता मी कॅनव्हास पेपर घेत आहे. तर 12च्या निम्मे आपल्याला करून घ्यायचे आहे. कॅनव्हास पेपरवर आधी आपण कॉलर काढून घेत आहोत. 12च्या निम्मे आले 6. आता कॅनव्हास पेपर हा डबल आहे आणि जॉईंट बाजू आहे ती खालच्या साईडने आहे. पुढच्या गळ्याला आपण 3ला मार्क करून घेतलेले आहे. तेथून 3 पासून खाली आपल्याला 1 इंच घेतलेला आहे. इकडे जॉईंट बाजूला आपण 1 इंच घेतलेले आहेत. सगळ्यात पहिल्या साईडला आपण अर्धा इंच घेऊन गोलाकार दिलेला आहे आणि त्या अर्धा इंचापासून आपल्याला खाली 1 इंच घ्यायचे आहे. आणि हे जे आपले 1-1 इंचाचे पॉईंट आहेत 3 आलेले ते आपण जॉईंट करून घेतलेले आहेत. ह्या कॉलरची रुंदी तुम्ही पाहिजे तेवढी तुम्हाला ठेवू शकता. आता आखलेल्या आहे त्या ज्या थोडे साईडने आपल्याला कट करून घ्यायचे आहे. पाव इंच म्हणजे जेवढे आपली शिलाईला मार्जिन जाते तेवढे आपल्याला साईडने ठेवायचे आहे. बघा अशा प्रकारे आपली कॅनव्हासची कॉलर कट करून झालेली आहे. आता मी पिसाचे कापड घेतलेले आहे. हे कापड हे डबल आहे जेणेकरून आपल्या वरचा आणि खालचा दोन्ही भाग एकत्र होईल. प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट करा. बघा आता मी त्यातला एक भाग बाजूला काढून ठेवलेला आहे आणि एका भागावर सरळ खालच्या साईडने मी कॉलर ठेवून घेतलेले आहे आणि आपल्याला ह्या कॉलरच्याही खालच्याच साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे ज्या साईडने आपण खाली गोलाकार दिलेला होता त्या साईडने आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची आहे आतमध्ये दुमडून. कॉलरचा ब्लाऊज एकदा शिवायला घेतला की खूपच पटकन शिवून होतो. आता मी खालची साईड तशीच ठेवून फक्त वरच्या 3 साईडने टिप मारून घेतलेली आहे. कडेचे एक्स्ट्राचे जे कापड होते ते कट करून घेतलेले आहे. त्याला खाचा मारून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आता मी ती सरळ करून घेतली आहे. आता ही कॉलर आपल्याला ब्लाऊजला जॉईंट करून घ्यायची आहे. तर मी ब्लाऊजचा मध्य काढलेला आहे आणि कॉलरचाही आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे जेणेकरून कॉलर आपली दोन्ही साईडला बरोबर येईल. आणि आता मी ही कॉलर आहे ती मध्यापासूनच लावायला सुरुवात करून घेणार आहे. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी कॉलर ब्लाऊजच्या आतल्या साईडने जॉईंट करत आहे. दुसऱ्या साईडने शिवून घेत आहे. आता आतूनही मी खाचा मारून घेत आहे आणि कॉलर वरच्या साईडने म्हणजे सरळ साईडने ठेवून घेऊन जो खालचा आपला टिप मारलेला भाग असतो तो कॉलरमध्ये आपल्याला घालायचा आहे. हे बघा आणि वरतून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ही टिप मारून झाल्यावर आपल्याला ही कॉलर पूर्ण बाजूने शिवूनही घ्यायची आहे. तशीच सरळ आडव्या उभ्या साईडने आपल्याला वरच्या साईडने ही टिप मारून घ्यायची आहे.
आणि जे आपण पहिल्यांदा टिप मारली होती ती टिप पुसून पहिल्यांदा म्हणजे एकदम कॉलर जॉईंट करायच्या वेळेस आपण खालच्या कापडाला आतील साईडने जी टिप मारली होती ना ती टिप आपल्याला उचलून काढायची आहे, म्हणजे जेणेकरून त्या खालच्या साईडला आपली एकच टिप दिसणार आहे. बघा अशा प्रकारे आपली खूप छान आणि सोप्या पद्धतीने कॉलर लावून झालेले आहे. ती टिप मी उचलून काढत आहे, जेणेकरून त्या खालच्या साईडला आपल्याला एकच टिप दिसणार आहे. प्लीज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.